हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू होममेकर महादेवीज लाईफ. तर आज आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे. आणि ऑथेंटिक पद्धत नाही आहे, पण गावाकडची पद्धत आहे, माझ्या सासरकडची पद्धत आहे. तर माझे सासूबाई असंच बनवतात आणि माझ्या मिस्टरांना पण आवडतं. तर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम सोपी आहे, तर झटपट करायचं आणि लगेच संपवायचं अशी रेसिपी आहे. चला तर बघूया. सर्वप्रथम 2 मध्यम आकाराचे आंबे चिरून घेतलेले आहेत. 2 लसणीच्या गड्ड्या सोलून घेतलेल्या आहेत. तर ह्या सालासकटच आपण वापरणार आहोत. तर लसूण झेजरून घ्यायचे आहे. मला वाटतं की गावाकडची लोक खूप हुशार असतात, कारण का आंब्यामध्ये लसूण घालण्याची त्यांची आयडिया ही खोकला लागू नये म्हणून असावी कदाचित, असं मला तरी वाटतं. तर लसूण, आंबे हे सगळं एका भांड्यामध्ये घ्यायचं. हळद, 2 चमचे मीठ, 1/2 चमचा तिखट हे साधं घेतलेलं आहे, साधी पावडर आहे तिखटाची, तर आम्ही भंगीपूड म्हणतो याला. आणि हे सगळं टॉस करून घ्यायचं, म्हणजे सगळं ते तिखट मीठ लागेल आंब्याला व्यवस्थित. आणि त्यानंतर 2 चमचे तेल घेतलेलं आहे, साधं तेल आहे आपण जे जेवणात वापरतो ते. त्याला कडवलेलं वगैरे काही नाही, तसंच घेतलेलं आहे. आणि ते पण आता एकजीव करून घ्यायचं आणि टॉस करून व्यवस्थित असं लागेल असं एकजीव करून घ्यायचं. आणि त्यानंतर ही काचेच्या भरणीमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकता. चांगलं 8-10 दिवस खाता येतं, पण मला वाटतं की 8-10 दिवस टिकणार नाही, कारण का आम्हाला एवढं आवडतं की हे 2-3 दिवसातच संपून जाईल. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा.